कार्यक्रमात आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले अध्यापक संजय सूर्यवंशी. प्रोफेसर आज आपल्याला पासवर्ड सांगणार आहेत ते मेडिकल प्रवेश परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी ह्याचा, आणि विषयाकडे वळण्यापूर्वी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. तर प्राध्यापक संजय सूर्यवंशी हे सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेस लातूरचे संचालक असून त्यांचा बायोलॉजी या विषयात मोठा हातखंडा आहे. त्यामुळे बायोलॉजी विषय नेमका कसा हाताळावा, कसा त्याचा अभ्यास करावा ते आपण प्रोफेसर सूर्यवंशी यांच्याकडून आपण स्पर्धा परीक्षांच्या तयारीबद्दल सविस्तर चर्चा करूया. सर, एक महत्त्वाचा विषय आहे, कारण की स्पर्धा परीक्षा म्हटली की प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी खरं तर या परीक्षांना बसत असतात आणि प्रचंड कठीण अशी खरं तर ही परीक्षा असते. मात्र ह्या स्पर्धेत आपला टिकाव कसा नेमका धरून ठेवायचा, आपण कशा पद्धतीने ह्या मार्क्स मिळवायचे, कसं यशस्वी व्हायचं, याबद्दल आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत. नेमकी तयारी कशी करायची ह्या स्पर्धा परीक्षांची. सगळ्यात अगोदर प्रोफेसर संजय, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अर्थातच बायोलॉजी हा विषय तसा बघितला गेला तर थोडासा किचकट आहे असं म्हटलं जातं. मात्र ह्या बायोलॉजीचा आपण अभ्यास करतो तेव्हा नेमका कशा पद्धतीने अभ्यासाची तयारी सुरुवात करायची. वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणलं अर्थात MSCT महाराष्ट्र हेल्थ कॉमन एंट्रन्स टेस्ट ही एक्झाम 3 विषयावर आधारित असते, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. याच्यापैकी बायोलॉजी हा विषय जास्तीच वेटेजचा मेडिकलच्या दृष्टीने गृहीत धरला जातो. आणि बायोलॉजी विषयामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला फेस करतात त्यावेळेस मला वाटतं त्या विद्यार्थ्याचा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. बरोबर. असा विद्यार्थ्यांचा, तुम्ही आताच म्हणालात की बायोलॉजी हा थोडा विषय किचकट. मॅडम, मला असं म्हणावं वाटतं की हा बायोलॉजी विषय इतका सोपा आहे की तो आपण त्या पद्धतीने विद्यार्थ्याला मांडला पाहिजे. आता बायोलॉजीमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला फेस करत असताना जे कन्सेप्ट आहेत बायोलॉजी विषयामध्ये ते बायोलॉजीतले कन्सेप्ट विद्यार्थ्यांना क्लिअर व्हायला पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आता बायोलॉजीमध्ये कन्सेप्ट कशा प्रकारचे हे सांगत असताना मला थोडं आवर्जून सांगावंसं वाटतं की बायोलॉजी हा बॉटनी आणि झुलॉजी 2 भागामध्ये विभागलेला विषय आहे. बॉटनी अल्सो कॉल्ड एज फायटॉलॉजी असं म्हटलं जातं. मग बॉटनीला फायटॉलॉजीच का म्हणतात? विद्यार्थी डायरेक्ट बॉटनी अल्सो कॉल्ड एज फायटॉलॉजी हा शब्द सहज वाचून जातात, पण त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट असा आहे. इन ग्रीक लँग्वेज फायटा मीन्स प्लांट. ग्रीक भाषेमध्ये फायटा या शब्दाचा अर्थ प्लांट असा होतो आणि लॉजी म्हणजे लोगस टू स्टडी, द स्टडी ऑफ प्लांट कॉल्ड एज फायटॉलॉजी. म्हणजे मला हे सांगायचं आहे की तो कन्सेप्ट जो आहे फायटा म्हणजे प्लांट आणि लॉजी म्हणजे लोगस टू स्टडी, हे ज्यावेळेस विद्यार्थ्याला समजतो त्यावेळेस विषय सोपा होतो. मला असं सांगावंसं वाटतं आदरणीय म्हणजे पालकांना आणि काही माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांना सांगावंसं वाटतं की शब्दाची ओरिजिन कळली की विषय सोपा होतो. म्हणजे कसं पहा, दी फायलोटॅक्सी एक आम्हाला बॉटनीमध्ये टर्म येते. फायलोटॅक्सी म्हणजे काय तर ग्रीक भाषेमध्ये PHYLL फिल या शब्दाचा अर्थ लीफ असा होतो आणि टॅक्सी या शब्दाचा अर्थ अरेंजमेंट असा होतो. द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन दी स्टेम अँड ब्रँचेस कॉल्ड एज फायलोटॅक्सी. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण फायलोटॅक्सी हा शब्द सांगितला तो कन्सेप्ट अगदी व्यवस्थित लक्षात आला विद्यार्थ्यांना असं मला म्हणायचं आहे. नक्कीच. म्हणजे खरं तर कन्सेप्ट क्लिअर असेल तर विषय कोणताही सोपा होऊ शकतो. आणि अर्थातच तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं तर नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना ह्या कन्सेप्टचा अर्थ नेमका कळला असेल की कशा पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर केला पाहिजे. आणि अर्थातच काही अडचण असेल तर प्रोफेसर्स असतात, टीचर्स असतात, त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी करता जाणून घेतल्या पाहिजे. मात्र तुम्ही मगाशी म्हणालात बॉटनी आणि झुलॉजी हा एक त्याच्यामध्ये एक विषय आहे आणि अर्थातच तुम्ही सांगितलं कन्सेप्ट क्लिअर असेल तर अभ्यास करणं सोपं होतं. ह्या दोन्ही विषयांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल, ह्याचा अभ्यास कसा करायचा. हा मॅडम, तर बॉटनीबद्दल मी आता बोलत असताना असं म्हणालो की त्या विद्यार्थ्यांचा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. मला जरूर सांगावं असं वाटतं ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असतो त्यावेळेस स्टेट बोर्ड आणि CBSE या दोन्ही टेक्स्टमधून विद्यार्थ्यांना मी शिकवत असतो. एक अॅनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट या CBSE टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 93, पॅराग्राफ नंबर 1, लाईन नंबर 3, 4, शब्द नंबर 8 आणि 12 याच्यावर एक कन्सेप्ट त्यांनी दिलेला आहे. द अप्पर सरफेस ऑफ लीफ कॉल्ड एज ॲडॅक्शियल सरफेस अँड लोअर सरफेस ऑफ लीफ कॉल्ड एज ॲबॅक्शियल सरफेस. आता विद्यार्थ्यांना शिकवत असताना ॲडॅक्शियल आणि ॲबॅक्शियल हे 2 शब्द थोडे अवघड वाटतात, पण मी त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवतो. ॲडॅक्शियल इंग्रजीमध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स
याची ओरिजिन जर कळली तर विषय आणखीन सोपा होतो. प्रिफिक्स ऍड या शब्दाचा अर्थ जवळ असा होतो आणि ऍब या शब्दाचा अर्थ दूर असा होतो. आता ऍडॅक्शियल अप्पर सरफेस ऑफ लीफ कॉल्ड एज ऍडॅक्शियल. आपण गृहीत धरूयात हे प्लांटचे ऍक्सिस आहे, हे लीफ आहे. अप्पर सरफेस ऑफ लीफ कॉल्ड एज ऍडॅक्शियल. त्याचं रिझन असं आहे ऍड म्हणजे जवळ, हा पानाचा वरचा सरफेस या ऍक्सिसच्या जवळ आहे. सो दॅट इज कॉल्ड एज ऍडॅक्शियल. पानाचा खालचा सरफेस या ऍक्सिस पासून दूर आहे बरोबर. आणि म्हणून आपण या खालच्या सरफेसला आपण ऍब ऍक्शियल असं म्हणतो. म्हणजे आता पहा विद्यार्थ्यांना किती सोपं झालं. ऍब ऍक्शियल म्हणजे पानाचा सरफेस ऍक्सिस पासून दूर आहे. सो दॅट इज कॉल्ड एज ऍब ऍक्शियल. मला मॅडम एक उदाहरण द्यावंसं वाटतं. दैनंदिन जीवनामध्ये आपण सहज म्हणतो, शिक्षक विद्यार्थ्याला विचारतात आज तो विद्यार्थी क्लासमध्ये ऍबसेंट आहे. पण ऍबसेंट आहे, ऍब म्हणजे काय, अर्थात तो वर्गापासून दूर आहे आणि म्हणून त्याला ऍबसेंट म्हटलं. म्हणजे या ज्या बायोलॉजीच्या टर्मिनॉलॉजी आहेत या त्या विद्यार्थ्याचा कन्सेप्ट क्लिअर करतात आणि ज्यावेळेस कन्सेप्ट क्लिअर होतो त्यावेळेस एक आत्मविश्वास येतो आणि ज्यावेळेस आत्मविश्वास आला की मग कोणतीही कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा असेल, चाहे ते MSCTच नाही, FMC असेल, NDA असेल, वर्धा CET असेल, या सर्व एक्झामला विद्यार्थी फेस करू शकतात. तर मला असं वाटतं की बॉटनीतला कन्सेप्ट अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी क्लिअर करावा. आता झुओलॉजी बद्दल सांगत होता. हा येस मॅडम, येस झुओलॉजी बद्दल तुम्ही आता मला म्हणजे सांगण्यासाठी हे केलं. तर झुओलॉजीमध्ये एक कन्सेप्ट येतो, तो म्हणजे अशा प्रकारचा. आता सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये आणि सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये हार्ट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर्स. अप्पर मोस्ट 2 चेंबर्स कॉल्ड एज एट्रियल, लोअर मोस्ट 2 चेंबर्स कॉल्ड एज वेंट्रिकल असं म्हणतो आपण. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट कॉल्ड एज सिस्टोल. हार्ट कॉन्ट्रॅक्ट होणे त्याला सिस्टोल असे म्हणतात कारण प्रिफिक्स SY इंडिकेट्स दॅट टुगेदर. तुम्ही सायन्स मध्ये कुठलाही शब्द घ्या, SY शब्द ज्यावेळेस येतो त्या शब्दाचा अर्थ होतो टुगेदर. आता फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण म्हणजे एकत्र येणे, नाही का. आता मी सिस्टोल या शब्दाबद्दल बोलतो. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट कॉल्ड एज सिस्टोल. हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतोय म्हणजे तो सिस्टोल होतोय, लहान होतोय. अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट कॉल्ड एज डायास्टोल. मग रिलॅक्सेशन ऑफ हार्टला डायास्टोल असे का म्हणतात, त्याचं एक रिझन आहे. DIA प्रिफिक्स डाया मीन्स लार्जर इन साईज. ज्यावेळेस हार्ट रिलॅक्स होतो त्यावेळेस हार्ट मोठा होतो आणि म्हणून त्याला डायास्टोल असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता मॅडम म्हणजे मी सहज बोलतोय, एक सर्वात मोठ्यात मोठा प्राणी आहे त्याला आपण डायनासूर असं म्हणतो. मग त्याला डायनासूर का म्हणतो, कारण डाया या शब्दाचा अर्थ लार्जर इन साईज आहे. हा म्हणजे मला विद्यार्थ्यांना तो कन्सेप्ट अशा पद्धतीने सांगवायचा आहे. पालकांना लक्षात आलं पाहिजे की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लक्षात आलं डाया म्हणजे लार्जर इन साईज, सगळ्यात मोठा प्राणी डायनासूर आहे म्हणून त्याला मोठा प्राणी म्हणून त्याला डायनासूर म्हणतात. तसं रिलॅक्सेशन ऑफ हार्ट कॉल्ड एज डायास्टोल, कॉन्ट्रॅक्शन कॉल्ड एज सिस्टोल अँड रिलॅक्सेशन. आणि अर्थातच सर तुम्ही आता ज्या पद्धतीने उदाहरणं दिली त्या पद्धतीने जर प्रत्येक प्रोफेसर्सने उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना शिकवलं तर नक्कीच हे दोन्ही जे विषय आहेत ते अतिशय सोपे होऊ शकतात. आणि अर्थातच ह्या स्पर्धा परीक्षांना तेव्हा ज्यांना सामोरं जायचं असेल त्यांना हे विषय अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येऊ शकतात. नक्कीच आपण स्पर्धा परीक्षांबद्दल बोलताना अर्थात खरं तर आधीपासून जर तयारी केली तर नक्कीच या स्पर्धा परीक्षा खरं तर सोप्या होऊ शकतात. आणि सरांनी अनेक अशी उदाहरणं दिली की एकदम सोपं आहे. कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला की नक्कीच या स्पर्धा परीक्षांना सामोरं जाताना कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची गरज नसते. आपण ह्याच विषयी अजून बोलणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पासवर्ड यशाचा आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड यशाचे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती मेडिकल एंट्रन्स परीक्षेची तयारी कशी नेमकी करायची ह्या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक संजय सूर्यवंशी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सूर्यवंशी सर, मगाशी आपण कन्सेप्ट बद्दल बोललो बायोलॉजीच्या, मात्र एक महत्वाचं म्हणजे तुमचे लातूरमध्ये क्लासेस आहेत, सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेस. आणि ह्या क्लासेसमधनं आतापर्यंत हजारो शेकडो विद्यार्थी डॉक्टर्स झालेले आहेत. आणि अर्थात त्यांच्या यशाचा वाटा तुमच्यामुळेच मिळालेला आहे त्यांना खरं तर यश. मात्र सगळ्यात अगोदर त्यांची निवड देखील होते ती AIMS साठी आणि गव्हर्नमेंट ऑफ MC ह्या परीक्षांसाठी. तर ह्या नेमकं गमक काय आहे? तर मॅडम ज्यावेळेस आमच्या क्लासमधनं बरेच विद्यार्थी मेडिकलसाठी पात्र होतात, केवळ ते राज्य पातळीवर नसून देश पातळीवर सुद्धा अर्थात AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये स्वतः क्वालिफाय झाले. तर आम्ही लातूरमध्ये जेवढे काही आम्ही शिक्षक आहोत, आम्ही शिकवत असताना क्लासेसवाले आम्ही सर्वजण एक प्लॅन आम्ही आखतो
आणि तो प्लॅन आखून आम्ही काम करत असतो. असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये योजना भान ठेवू नका आणि बेभान होऊन राबवा. अगदी त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो. तर क्लासबद्दल मी कशा पद्धतीने करतो याच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं. रस्ता राईट असला पाहिजे तर तुम्ही नक्की ते यशाचं शिखर गाठू शकता. तर मग MAच्या CET अर्थात महाराष्ट्र हेल्थ कॉमन एंट्रन्स टेस्ट नेमकं ट्रूथ म्हणजे पाथ काय आहे त्याचा. तर तो पाथ अशा प्रकारचा मॅडम, हा सिलेबस जो आहे टोटल स्टेट बोर्ड आणि NCERT या दोन्ही टेक्स्ट बुक मधून आम्ही विद्यार्थ्यांना टेक्स्ट शिकवतो. मल्टिपल चॉईस क्वेश्चनची प्रॅक्टिस करण्याच्या अगोदर त्या विद्यार्थ्यांनी अगोदर टेक्स्ट कंप्लीट केलं पाहिजे आणि त्या टेक्स्ट कंप्लीट करत असताना त्यांना जे काही कन्सेप्ट येतात ते अगदी व्यवस्थित शिकवले पाहिजेत. आता मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना अशा पद्धतीने शिकवतो. ठीक आहे, दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वस्तू असतात त्या बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवत असतात. आता मी विद्यार्थ्यांना समजा कंट्रोल कोऑर्डिनेशन या पाठामध्ये शिकवतो, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आता हे पेन आहे याच्यावरूनच मी सांगू शकतो, म्हणजे विद्यार्थ्यांना एखादा कन्सेप्ट कधी व्यवस्थित समजू शकतो पहा. आता हे जे पेन आहे या पेन मध्ये हा वरचा जो पार्ट आहे हा ब्रेन आहे आणि हा स्पायनल कॉर्ड आहे अँड दिस इज व्हर्टेब्रल कॉलम. मग मी असं विद्यार्थ्याला सांगतो, स्पायनल कॉर्ड पासेस थ्रू दी व्हर्टेब्रल कॉलम. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली ते त्यांच्या डोळ्यासमोर चित्र निर्माण झालं. आणि जेव्हा एखादं ब्रेन मध्ये व्हिज्युअलायझेशन होतं त्यावेळेस आमचं ब्रेन 95% तो डाटा सेव्ह करतो. आणि अगदी अशा पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांना क्लासमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे शिकवत असताना आता ठीक आहे, मग आता एक्झामचा पॅटर्न जो आहे आमचा, मी विद्यार्थ्यांच्या एक्झाम स्वतः क्वेश्चन डिझाईन करून पेपर घेत असतो. आणि तो क्वेश्चन डिझाईन करत असताना मी लाईन टू लाईन बोर्ड टेक्स्टबुक आणि NCERT असं माझा उद्देश केवळ MSCET हाच नाहीये. जसं की आमचा विद्यार्थी प्रवीण शिंदे नावाचा एक विद्यार्थी एम्सला क्वालिफाय झाला, तर याच्या पाठीमागचं रहस्य हेच आहे की आमचा विद्यार्थी कुठल्याही एक्झामला फेस करता यावा त्याच्यासाठी बोर्ड आणि NCERT दोन्हीतून घेत असताना लाईन टू लाईन पेपर सेट करत असतो. मग त्याच्यामध्ये आर्टिकल वाईज पेपर होतात माझे, त्याच्यानंतर चॅप्टर वाईज पेपर होतात, त्याच्यानंतर क्वार्टर वाईज पेपर होतात आणि होल सिलेबसवर अशा पद्धतीने आम्ही पेपर्स त्या विद्यार्थ्याचे कंडक्ट करतो. आणि याच्यातनं मला हे विद्यार्थ्यांचं यश जे मिळालं ते या मेहनतीतून मिळालं असं मला सांगावं असं वाटतं. नक्कीच. आणि खरंच तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे ती एक आगळी वेगळी खरं तर पद्धत आहे आणि नक्कीच एक साधी सोपी सरळ पद्धत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकदा ब्रेन मध्ये बसली की नक्कीच ती सुटणार नाही कधीच आयुष्यभर. तुमच्यासारखे जर गुरु जर लाभले प्रत्येक विद्यार्थ्याला तर नक्कीच त्याला तो यशाचं शिखर गाठू शकतो आणि या स्पर्धा परीक्षांमध्ये आपला टिकाव धरू शकतो. आपण या स्पर्धा परीक्षांबद्दल आणि बायोलॉजी बद्दल अजून थोडंसं जाणून घेऊ आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पासवर्ड यशाचा आमच्या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड यशाचे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण चर्चा करतोय ती मेडिकल एंट्रन्स परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन अध्यापक संजय सूर्यवंशी सरांना विचारायचंय. सर, अर्थातच तुमच्या बायोलॉजी क्लासेसची जी परंपरा आहे ती अविरत चालूच आहे आणि अर्थातच ह्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. तर मला हे विचारायचंय की नेमकं यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? थँक्यू मॅडम ह्या प्रश्नाबद्दल. हे यशाचं श्रेय जे आहे, जे मी सर्वप्रथम माझे आई वडील, माझे भाऊजी, माझे बंधू उत्तम आणि नवनाथ आणि माझी ताई या सर्वांनी मला मोटिवेट केलं. आणि मॅडम, मी तारुण्याच्या उंबरवठ्यावर पाऊल ठेवून कॉलेजच्या पठांगणामध्ये जात असताना माझ्या पाठीवर हात ठेवून मला प्रेरणा देणारे माझे आदरणीय मोटेगावकर सर आणि ओझा सर, हे मी त्यांचा म्हणजे विद्यार्थी आहे, त्यांची प्रेरणा आज सुद्धा माझ्यामध्ये काम करते. हे सर्व श्रेय माझे आदरणीय आई वडील, माझे फॅमिली, माझे भाऊजी, माझे आई वडील आणि मोटेगावकर सर आणि ओझा सरांना यांना दे. आणि हे सांगत असताना आजचा जो आपला कार्यक्रम आहे हा कार्यक्रमच आहे पासवर्ड यशाचा. तर सर्व विद्यार्थ्यांना मला सांगावंसं वाटतं, यशाचा पासवर्ड, यश म्हणजे सक्सेस. व्हॉट इज सक्सेस? सक्सेस इज नॉट अन ऍक्सिडेंट, इट इज अ रिझल्ट ऑफ राईट डिसिजन ॲट राईट टाइम. योग्य त्यावेळी योग्य तो घेतलेला निर्णय म्हणजेच यश होय. आणखीन सक्सेस बद्दल एक वाक्य जरूर सांगावंसं वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यांना, आणि ते म्हणजे असं, सक्सेस इज ऑलवेज विथ द पीपल हू हॅव करेज टू फ्लाय and not with the people who stand on the land and watch to the sky. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये करेज असलं पाहिजे, नक्कीच त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी हे ठेवलं पाहिजे, आय एम बॉर्न टू विन, मी जिंकण्यासाठी जन्मलोय, मला जिंकायचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ज्यावेळेस आपण ठेवतो नक्कीच यश आपल्याला मिळतं. आणि ज्यावेळेस मॅडम मी विद्यार्थ्यांना शिकवत असतो
तर विद्यार्थ्यांना शिकवत असताना मी अशा पद्धतीने शिकवतो की तो विद्यार्थी जो आहे परिपूर्ण बनला पाहिजे बरोबर आहे. आणि त्या अर्थातच. विद्यार्थ्याला ज्या पालकांनी एक त्यांच्या मांसाचा गोळा आमच्या हाती सोपवलेला आहे, लहानपणापासून त्यांनी एक स्वप्न बघितलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्यावर जबाबदारी सोडली आहे. ते पूर्ण स्वप्न मला कशा पद्धतीने पूर्ण करता येतं अशा पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करतो की लातूरमधनं यावर्षी महाराष्ट्रातून फर्स्ट लातूरचाच आला आणि सेकंड सुद्धा लातूरचाच आला. हे आमचे आदरणीय मोठे यावर सरांच्या क्लासेस विद्यार्थी होते. आमच्या सर्वांच्या श्रेयातून ते घडलं. लातूर पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय आहे, एज्युकेशन मध्ये लातूरनी खूप मोठी उंच भरारी घेतलेली आहे. हे अभिमानानं आज सगळ्यांना सांगावंसं वाटतं मला. आणि माझ्या आईवडिलांची मला एक शिकवण आहे. माझी आई आणि माझे वडील मला आणि भाऊजी मला नेहमी सांगतात की तू विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिकवलं पाहिजे की ते विद्यार्थी त्यांना आयुष्यामध्ये दुसरीकडे पुन्हा अशी शिकण्याची गरज निर्माण नाही झाली नक्कीच पाहिजे. नक्कीच. अशा आणि पद्धतीने मी अर्थातच शिकवतो. तुम्ही मगाशी म्हणालात की तो विद्यार्थी परिपूर्ण शिकला पाहिजे, त्याला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. आणि अर्थातच तुम्ही ज्या पद्धतीने कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजावून सांगता तर नक्कीच विद्यार्थी नक्कीच यशाचं शिखर गाठू शकतो. तो पासवर्ड सांगितलेला आहे ह्या मेडिकल प्रवेश परीक्षेची नेमकी तयारी कशी करायची, नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ शकतो. तुम्ही आलात आणि खूप छान असं मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. पासवर्ड यशाचे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.